नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या चॅनलमध्ये. तर सुरू करूयात 26 जून 2025 रोजीच्या चालू घडामोडी. पहिली बातमी आहे आशा रेडिओ पुरस्कार 2025. आता परीक्षेच्या अनुषंगाने आशा रेडिओ पुरस्कार महत्त्वाचे ठरतात. कारण एक लक्षात घ्या, हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पुरस्कार जाहीर झालेले आहेत. म्हणजे 21 जून 2025 रोजी म्हणजे जो जगभरामध्ये विश्व संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी महाराष्ट्र सरकारने आशा रेडिओ पुरस्काराची सुरुवात केलेली आहे आणि पुरस्काराचे ऑब्व्हियसली हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे पहिलेच वर्ष असल्यामुळे हे पुरस्कार विविध परीक्षांमध्ये विचारले जाण्याची शक्यता खूप दाट आहे. त्याच्यामुळे आता आपण पाहूया या पुरस्काराबद्दलची थोडीशी माहिती. तर सर्वप्रथम जीवन गौरव पुरस्कार जो आहे, तो ज्येष्ठ गीतकार विश्वनाथ ओक यांना भेटलेला आहे. तर बेस्ट मेल आर-जे ऑफ द इयर हा आर-जे जितूराज हे रेडिओ मिर्ची जे चॅनल आहे, त्यांच्या आर-जे जितूराज यांना बेस्ट मेल आर-जे ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे. तर बेस्ट स्टोरी टेलिंग रेडिओ शो हा आवाज की दुनिया या शोला मिळालेला आहे. तर बेस्ट सोशल इम्पॅक्ट शो हा रेडिओ समजून घ्या या शोसाठी मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट महिला निवेदक म्हणून रेड एफ-एमच्या मलिशा हिला सर्वोत्कृष्ट महिला निवेदक म्हणून भेटलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र हे रेडिओ सिटी म्हणून नावाजले आहे. त्यानंतर शेवटचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र हे विकास भारती रेडिओ केंद्र नंदुरबार या रेडिओ केंद्राला भेटलेला आहे. आता या पुरस्कारामागचे उद्दिष्ट काय होते? तर रेडिओ माध्यमातील नाविन्य, सामाजिक प्रभाव व मराठी सांस्कृतिक योगदानाला प्रोत्साहन देणे हे या पुरस्कारामागचे प्रमुख उद्दिष्ट होते. पुढची खूप महत्वाची बातमी आहे आणि भारतासाठी अभिमानास्पद अशी बातमी आहे की शुभांशु शुक्ला यांचा अंतराळ प्रवास. तर नुकतेच विविध माध्यमातून आपण ऐकले देखील असेल की 25 जून 2025 रोजी भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी 3 अन्य अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे यशस्वी झेप घेतलेली आहे. आता परीक्षेच्या अनुषंगाने ही देखील बातमी महत्त्वाची का ठरते? तर राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल 41 वर्षांनी एका भारतीय अंतराळवीराने अवकाशात पाऊल ठेवलेले आहे. आणि ही जी मोहीम आहे, आता बघा परीक्षेमध्ये विविध परीक्षांमध्ये जे स्पेस रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात, ते कोणत्या अँगलने विचारतात लक्षात घ्या. म्हणजे एक तर त्या मोहिमेचं नाव काय होतं? ही मोहीम कोणी आयोजित केलेली होती? आणि मोहिमेतील विविध जे कोणी सहभागी अंतराळवीर आहेत, ते कोण होते? हे सर्व जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, ही जी मोहीम आहे, ह्या मोहिमेचं नाव होतं ॲक्सिफॉर्म 4 आणि या ॲक्सिफॉर्म 4 अंतर्गत SpaceX कंपनीचे फाल्कन 9 रॉकेट हे फ्लोरिडाच्या ड्रॅगन या यानातून केनेडी अवकाश केंद्रातून उड्डाण घेतले. तर हे जे मी पूर्ण वाक्य सांगितलं, या पूर्ण वाक्यामध्ये 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर या मोहिमेचं नाव काय होतं? तर ॲक्सिओम 4 म्हणून. आणि त्यानंतर अ, ही जी मोहीम होती, ही कोणत्या कंपनीची होती? तर SpaceX या कंपनीची होती. आणि या रॉकेटचं नाव काय होतं? तर फाल्कन 9 आणि हे या यातील जे यान होतं, या यानाचं नाव काय होतं? तर यानाचं नाव होतं ड्रॅगन. आणि कोणत्या अवकाश केंद्रातून उड्डाण केलेलं आहे? तर केनेडी अवकाश केंद्रामधून याचं उड्डाण केलेलं आहे. त्यानंतर आता त्यांच्याबद्दल अजून थोडीशी माहिती पाहूया. तर मोहिमेचे जे नेतृत्व होते, म्हणजे ही जी ॲक्सिओम 4 ही जी मोहीम आहे, या मोहिमेचे नेतृत्व नासाच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हाइटसन या करीत आहेत. आता तुम्हाला हे देखील विचारलं जाऊ शकतं, समजा एखादं जर स्टेटमेंट दिलं, की शुभांशु शुक्ला यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते, तर हे स्टेटमेंट चूक असेल. लक्षात घ्या, शुभांशु शुक्ला हे फक्त या मोहिमेचा एक भाग होते. परंतु या मोहिमेचे नेतृत्व केलेले आहे नासाच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हाइटसन यांनी. त्यानंतर ग्रुप कॅप्टन शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर म्हणजेच ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन यावर पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. आता हे वाक्य देखील खूप खूप महत्वाचे आहे. कारण ISS वर आतापर्यंत कोणताही भारतीय माणूस आजपर्यंत तिथे गेला नव्हता.
आता तुम्ही विचार कराल की राकेश शर्मा गेले होते. तर 1984 मध्ये राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या म्हणजे त्यावेळेचं सोव्हिएत संघ आणि सध्याचा रशिया. तर त्या सोव्हिएत संघाच्या सॅल्यूट 7 या अवकाश केंद्रामध्ये ते गेले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रामध्ये आजपर्यंत कोणताही भारतीय पोहोचला नव्हता. तर शुभांशु शुक्लाच्या रूपाने आता पहिला भारतीय म्हणून त्यांचं नाव जोडलं जाणार आहे. आता बाजूला हे जे चित्र दिसत आहे, यामध्ये तुम्हाला शुभांशु शुक्ला याबद्दलची थोडक्यात माहिती देखील दिलेली आहे. तर शुभांशु शुक्ला यांचा जन्म 1985 मध्ये लखनौ येथे झालेला आहे. तर 1999 ला कारगिल युद्धातून प्रेरणा घेऊन त्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्धार घेतलेला आहे. त्यानंतर मध्ये ते पदवीधर आहेत. जून 2006 मध्ये भारतीय वायुदलामध्ये लढाऊ वैमानिक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. 2019 मध्ये विंग कमांडर या पदी त्यांची पदोन्नती झालेली आहे. त्यानंतर IAFच्या अंतराळवीर निवड प्रक्रियेसाठी त्यांची निवड झाली. 2021 मध्ये रशियातील गागारिन ट्रेनिंग सेंटरमध्ये मूलभूत अंतराळ प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यानंतर 2024 मध्ये ग्रुप कॅप्टन पदी पदोन्नती झालेली आहे. त्यानंतर ॲक्सिओम 4 जी आताची जी मोहीम आहे, या मोहिमेसाठी मिशन पायलट म्हणून त्यांची अधिकृत घोषणा झाली. आणि त्यानंतर 25 जून 2025 रोजी ॲक्सिओम मिशन 4 अंतर्गत स्पेसएक्सद्वारे ISS कडे त्यांनी उड्डाण केलेलं आहे. त्यानंतर खूप महत्वाची बातमी म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. आता 26 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण देशभरात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी केली जाते. तर छत्रपती शाहू महाराजांची आज 151वी जयंती, आज म्हणजे 26 जून रोजी 151वी जयंती साजरी करण्यात आली. तर 26 जून हा महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. आता ही एक स्पेसिफिक बातमी यासाठी दिली कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नाही की 26 जून महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. तर आपण सर्वांनी देखील आता ही गोष्ट लक्षात घ्या. तर सामाजिक न्याय दिन हा 26 जून रोजी साजरा केला जातो आणि फक्त महाराष्ट्रामध्ये केला जातो. आता छत्रपती शाहू महाराज यांबद्दलची अजून जर तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे त्यांचा जन्म असेल, त्यांची संपूर्ण कारकीर्द असेल, त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटना असतील, तर ह्या संपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरील खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुम्ही नक्कीच शाहू महाराजांबद्दलची अ, अधिकृत याबद्दलची अजूनही काही माहिती आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे, हॉकीपटू ललित कुमार उपाध्याय यांनी निवृत्ती घेतलेली आहे. तर ललित कुमार उपाध्याय हे भारतीय हॉकीतील आघाडीचे खेळाडू म्हणून नावाजलेले आहेत. तर ते आपल्या हॉकी टीममध्ये फॉरवर्ड या पोझिशनवर खेळत होते आणि फॉरवर्ड या पोझिशनवर आघाडी फळीमध्ये आक्रमक खेळ त्यांचा असायचा. त्यांच्या कारकीर्द काय? तर एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक म्हणजे 2016 आणि 2018 सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आणि त्या ट्रॉफीचे म्हणजे त्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे ते विजेतेपद आहेत. त्यानंतर एशियन गेम्स जकार्ता 2018 मध्ये जे झालेले होते, त्यामध्ये कांस्य पदक विजेत्या टीमचे ते एक भाग होते. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर 2022 आशिया चषकमध्ये सुवर्ण पदक, कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये रौप्य पदक, 2023 एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्य पदक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2020 टोकियो ऑलिम्पिक आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिक या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जे भारताला कांस्य पदक मिळाले, त्या कांस्य पदक विजेत्या टीमचा ते एक सहभागी खेळाडू होते. तर भारताकडून जवळपास 183 आंतरराष्ट्रीय सामने आणि 67 गोल्स त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर पुढची महत्वाची बातमी, PFRDAच्या अध्यक्षपदी शिवसुब्रमण्यम रमन यांची नियुक्ती झालेली आहे. तर शिवसुब्रमण्यम रमन यांनी निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच PFRDA याच्या अध्यक्षपदाची नुकतीच सूत्रे हाती घेतली. तर त्यांनी कुणाची जागा घेतली? तर या हे जी PFRDA ही जी बॉडी आहे, यामध्ये 2025 मध्ये दीपक मोहंती हे निवृत्त झाले होते आणि दीपक मोहंती यांच्या निवृत्तीनंतर आता PFRDAचे जे सूत्र आहेत हे शिवसुब्रमण्यम रमन यांच्याकडे आलेले आहे. यांचा जो नियुक्ती कालावधी आहे हा केंद्र सरकारने 8 एप्रिल रोजी 5 वर्षांसाठी नियुक्त केलेला आहे आणि यांची जी नियुक्ती आहे ही त्यांच्या 65 वर्षांपर्यंत वैध राहणार आहे. म्हणजे त्यांचं 65 वय कंप्लीट झालं की त्यांना त्यांची देखील रिटायरमेंट होईल.
त्यानंतर यांची शैक्षणिक पात्रता काय होती? तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ते पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांचा सेवा अनुभव किती आहे? तर भारतीय लेखापरीक्षण व लेखा सेवा म्हणजे IAAS यामध्ये ते 1991च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर आता पी-एफ-आर-डी-ए बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर पी-एफ-आर-डी-ए म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. म्हणजे पी-एफ-आर-डी-ए हे भारताचे पेन्शन नियामक आणि विकास प्राधिकरण आहे. हे नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एन-पी-एस आणि अटल पेन्शन योजना ए-पी-वाय यांचं नियमन, विकास आणि कार्यप्रवर्तन करण्यास जबाबदार आहे. आता पी-एफ-आर-डी-एची स्थापना आणि त्याची कायदेशीर स्थिती काय आहे? तर पी-एफ-आर-डी-एचे मुख्यालय जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. 23 ऑगस्ट 2003 रोजी इंटरिम पी-एफ-आर-डी-ए म्हणून स्थापना झाली. तर 1 फेब्रुवारी 2014 रोजी पी-एफ-आर-डी अधिनियम म्हणजे जो अधिनियम 2013चा होता, हा 1 फेब्रुवारी 2014 रोजी लागू झाला आणि या संस्थेला पूर्ण स्वायत्तता प्राप्त झाली. आता परीक्षेच्या अनुषंगाने एक तर दोन्ही अँगलने परीक्षा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे पी-एफ-आर-डी-च्या अध्यक्षपदी कोण झालेले आहे आणि पी-एफ-आर-डी-ए या बॉडीबद्दलची देखील थोडक्यात माहिती देखील विचारली जाऊ शकते. तर दोन्ही पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. ते नक्की तुम्ही अभ्यासा. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे, भारताची वीज निर्मितीमध्ये खूप आगेकूच झालेली आहे. तर भारत आता वीज निर्मितीमध्ये जगात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि भारतासाठी ही नक्कीच अभिमानास्पद अशी कामगिरी आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये अमेरिका आणि चीननंतर भारताची वीज निर्मितीमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे. हे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी म्हणजे IEA या संघटनेने हे जाहीर केलेले आहे. आणि ही जी वाढ आहे, ही जागतिक स्तरावर भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचं एक मोठं उदाहरण ठरत आहे. त्यानंतर पुढची आणि आजच्या दिवसाची शेवटची बातमी आहे, ती म्हणजे त्रिपुरा हे देशातील 3रे पूर्ण साक्षर राज्य झालेले आहे. आता ही नक्कीच म्हणजे या अनुषंगाने मागील काही परीक्षांमध्ये प्रश्न विचारून झालेले आहे. म्हणजे जे पहिले देशातील संपूर्ण पूर्ण साक्षर राज्य कोणते? तर पहिले राज्य आहे मिझोराम, दुसरे आहे गोवा आणि आता 3रे संपूर्ण साक्षर राज्य झालेले आहे त्रिपुरा. तर हे जे 3रे पूर्ण साक्षर झालेले आहे, यातील प्रमुख कारणं काय आहेत? तर याबद्दल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वप्रथम आहे उल्हास. आता उल्हास काय आहे? तर नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022 याचं एक प्रकारचे अधिकृत अजून एक कार्यक्रम उल्हास म्हणून गणला जातो. तर या उल्हासांतर्गत जगभरातील प्रौढांना साक्षर बनविण्याचं हे धोरण आहे. तर फाउंडेशनल लिटरसी, फायनान्शियल किंवा डिजिटल, अरिथमेटिक, व्होकेशनल इत्यादी 5 घटकांवर यामध्ये लक्ष दिलं जातं या उल्हास या कार्यक्रमांतर्गत. त्यानंतर राज्य, जिल्हा आणि ब्लॉक पातळीवरील समित्या, स्वयंसेवी शिक्षक, युवकांचे लिटरसी कॉर्प्स आणि सामाजिक जागरूकता केंद्र यांचा मोठा वाटा आहे. त्यासोबतच स्थानिक भाषांमध्ये देखील सामग्री उपलब्ध झालेली आहे. म्हणजे स्थानिक भाषा कोणत्या त्रिपुरामधील? तर बंगाली असेल, की इंग्रजी असेल किंवा कोकबोरोक असेल. त्यामुळे काय झालं तर ग्रामीण भागांपर्यंत जे काही साक्षरतेबद्दलचं जी काही माहिती होती, ती सहज पोहोचली गेली. यामुळे साक्षर होण्यासाठी ईझी गेलं त्यांना. त्यानंतर औपचारिकता आणि व्यावहारिक साक्षरता म्हणजे काय? तर नव्या धोरणानुसार साक्षर म्हणून मान्यता फक्त अक्षर ओळख, लिहिणे वाचणे नव्हे, तर वास्तविक जीवनामध्ये उपयुक्त ज्ञान असेल, यावर आधारित दिली जाते. आणि उपयुक्त जीवनात कोणते ज्ञान आहे? तर ते आहे आर्थिक व्यवहार असेल, डिजिटल व्यवहार असेल किंवा गणित असेल. तर यावरील आधारित म्हणजेच साक्षर. म्हणजे या तीनही गोष्टी मिळून साक्षर असं गणलं जातं. त्यानंतर PLFS 2023-24 नुसार त्रिपुराचा 7 वर्षांवरील साक्षरता दर हा 93.7% इतका होता. पण उल्हास मोहिमेमुळे तो आता 95.6% इतका वर गेलेला आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, की उल्हास मोहीम म्हणजे जिलाच नवभारत साक्षरता कार्यक्रम देखील म्हटलं जातं. तर ती का महत्त्वाची आहे? तर हे या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतंय. आणि याचा सामान्य परिणाम काय झाला? तर शाळाबाह्य मुलांची संख्या घटली आणि सामाजिक जागरूकता देखील वाढली. स्थानिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचा देखील सक्रिय सहभाग याद्वारे झाला. तर आजचा एक आपण आता प्रश्न पाहूया. तर त्रिपुरा हे देशातील कितवे साक्षर राज्य झालेले आहे? आता अशा अनुषंगाने एक वन लाइनर म्हणून बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, त्रिपुरा हे देशातील 3रे साक्षर राज्य आहे. इथे खाली ऑप्शन पण दिलेले आहेत. त्यामधील ऑप्शन क्रमांक 3 3रे हे बरोबर उत्तर आहे. तर सर्वांचे धन्यवाद. एम-पी-सी लायब्ररी या चॅनलमध्ये
सर्वांनी खूप आवर्जून आता प्रतिसाद दिलेला आहे. आमचं ऑलरेडी टेलिग्राम चॅनल आहे. त्यावर देखील तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहू शकता आणि YouTubeवर असेल किंवा इतर आमच्या सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.